नमस्कार, तुम्ही पाहत आहात जनजागृती न्यूज, सामान्य जनतेचं निर्भीड व्यासपीठ। काकी घोगरे यांना मी विनंती करतो, आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांना स्मरून व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आदरणीय महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, आमचे आधारस्तंभ, आमच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे असलेले थोरात साहेब, खासदार निलेशजी लंके, त्यांच्यापासूनच स्फूर्ती घेऊन ही लढाई मी लढू शकते असं मला वाटायला लागलं। आमचे स्नेही घनश्यामशी शेलारांना, सचिन भाऊ कोते, संजय आप्पा शिंदे, मच्छिंद्र दादा शेळके, सुधाकर आप्पा शिंदे, सचिनजी चौगुले, ॲडव्होकेट नारायणजी कारले, ॲडव्होकेट पंकजजी लोंढे, बाळासाहेबजी गायकवाड, ॲडव्होकेट राहुल झावरे, गणेशजी गोंदकर, अमृतजी गायके, सुरेश आरणे, सखारामजी चौधरी, सुरेश भाऊ थोरात, लताताई डांगे, शीतलताई लहारे, सुधीरजी मस्के, धनुभाऊ गाडेकर, अविनाशजी दंडवते व व्यासपीठावर जमलेले सर्व मान्यवर, आज मी या ठिकाणी प्रचंड जनसमुदायापुढे उभी आहे। प्रत्येकाला वाटतं की काकी काय बोलणार, परंतु हा जनसमुदाय पाहून मला थोडंसं दडपण आल्यासारखं वाटतं, पण मी एकदम चांगल्या पद्धतीने आज तुमच्या पुढे माझं मत मांडणार आहे। धडकी मला भरली नाही, हा जनसमुदाय आणि हे मान्यवर पाहून माझ्या पुढील जे उमेदवार आहे, 50 वर्षाचा कारभार आहे आणि 35 वर्षे आमदार आहेत, त्यांना धडकी भरलेली आहे। शिर्डी मतदारसंघातील चित्र पाहिलं तर लोक सांगतात ते सारखं सैरभैर झाल्यासारखे, कधी रात्याला तर कधी शिर्डीला, कधी आमच्या लोणी खुर्द मध्ये तर कधी स्वतःच्याच गावामध्ये, अशा पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणावर सैरभैर झाल्यासारखं फिरणं चालू आहे। तसं तुम्हाला सर्वांना मी सांगते, मी एक गृहिणी, माझी वाटचाल ही गृहिणी ते शेतकरी प्रतिनिधी म्हणून होती। कुठलाही व्यक्तिगत असा राजकीय अनुभव नव्हता। माझे सासरे चंद्रभान दादा घोगरे 78ला शिर्डी मतदारसंघाचे पहिले आमदार। मला राजकीय वारसा होता, पण प्रत्यक्ष मी राजकीय क्षेत्रात कधी आले नव्हते। त्यामुळं नंतर मी आमच्या गावातील ग्रामपंचायत व सोसायटीच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात आले आणि गणेश कारखान्याच्या माध्यमातून मी या राहता परिसरात, शिर्डी परिसरात सर्वांना परिचित झाले। कारण काय होते तर मला प्रवरेचा कारभार माहीत होता। इथल्या गणेशच्या शेतकऱ्यांनी, सभासदांनी यांच्या बनवाबनवीला फसू नये अशी माझी खूप इच्छा होती। मी तुम्हाला सर्वांना त्यावेळेस विनंती केली का हे प्रवरेचं उंटाचं पिल्लू घरात घालून घेऊ नका। हे दिसताना तुम्हाला गोजीरवाणं वाटेल, तुम्हाला वाटेल का पहिला सहकारी साखर कारखाना यांच्यामुळे झाला, यांचे वडील, यांचे आजोबा पद्मश्री, पद्मविभूषण, हे 35 वर्ष आमदार, मंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्री, यांच्या हातात गणेश देऊन बघावा। पण राहुरीकरांनी जी चूक केली ती तुम्ही करू नये म्हणून मी त्यावेळेस तुम्हाला खूप साथ घातली आणि तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे उत्तर दिलं, आपला गणेश आपल्याकडेच ठेवला। गणेशच्या बाबतीत थोरात साहेबांचं सहकार्य, विवेक भैयांचं सहकार्य, याच्यामुळे आज तुम्ही तुमचा कारखाना सुस्थितीत चालू राहिले। आज कारखान्याने 3000 रुपये भाव दिला आणि यांनी 8 वर्षात सभासदांना चिमूटभर साखर दिली नाही। आणि आज त्या चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळाने सर्व सभासदांना फुकट साखर वाटली। आमच्या प्रवरेला आतापर्यंतच्या इतिहासात साखर वाटलेली नाही बर का। सांगतात सहकाराचा कारखाना आहे, सहकारी तत्वावर, आणि आम्ही आमच्यामुळे तो झाला, आमचं योगदान आहे, पण वस्तुस्थिती फार वेगळी आहे। अजून खूप वक्त आहे बोलण्यासाठी, तो विषय नंतर प्रवरेकडे होईल, असं त्यांचं राजकारण आहे।
तुम्हाला मी अगदी थोडक्यात सांगते. आज आपल्या पुढे खूप प्रश्न प्रलंबित आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या दुधाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, मजुरी वाढलेली, शाश्वत असं काही नाही. संस्थांच्या, शिर्डी संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न, त्यांना परमनंट केलेलं नाही, त्यांची पगार वाढ नाही, शिर्डीमधील प्रगती नाही. ती जी काही प्रगती झाली ती फक्त संस्थांच्या मार्फत झाली. आज आपल्या परिसरामध्ये रस्ते नाही, नगर मनमाडचा तर मोठा प्रश्न आहे, त्यावर अनेक वक्ते बोलले. पार राहता परिसर कसा उद्ध्वस्त झाला, पेरूच्या बागापासून गोदावरीच्या कालव्यांचं पाणी इथपर्यंत बोलले. पण मी तुम्हाला अगदी ह्या माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली त्याचे छोटे छोटे अनुभव मी सांगते तुम्हाला. ज्या वेळेस मतदार आम्ही निवडणुकीला उमेदवार म्हणून उभे राहिलो, त्यावेळेस उमेदवाराचं नाव द्यायचं असतं आणि इंग्लिशमध्ये अल्फाबेट प्रमाणे ए पासून सुरुवात होते. तर हे 35 वर्ष आमदार राहिलेले, महसूल मंत्री पद उपभोगलेले, 50 वर्षाची सत्ता असलेले, आपलं नाव अनुक्रमांक पहिलं येण्यासाठी यांनी स्वतःच्या आडनावात फेरफार केली. विखे पाटील म्हणवणारे पाटील विखे झाले. पार आजोबा पंजोबाचे नाव यांनी बदलून आणले. प्रभावती नावाचा पी पहिला, घोगरे नावाचा जी पहिला, अनुक्रमांक माझा पहिला पाहिजे होता. पण इतका माणूस हट्टी, बाल हट्ट एखाद्याचा, तो क्रमांक आपला येण्यासाठी या भ्रष्ट शासन करते. आपण जर कागदपत्र करायला गेलो, आपला अनुस्वार काना वेलांटी चुकली, नचा न झाला तर आपल्याला धारेवर धरणाऱ्या या लोकांनी त्यांना पहिला अनुक्रमांक दिला. म्हणजे जो माणूस 35 वर्ष कारभार पाहतो शिर्डी मतदारसंघाचा, सांगतात आम्ही विकास फार केला, आमच्या घराण्याचं फार मोठं योगदान आहे. विकासाच्या मुद्द्यावर तुम्हाला अनुक्रमांक पहिलाच कशाला पाहिजे? एखादा म्हटला असं माझा 7 असू द्या, माझं काम आहे, लोक मला मतदान करतील. आपण मतपत्रिका पाहतो 20-20, 25-25 राहतात उमेदवार, तरी लोक मतदान करतात. एक येण्यासाठी यांनी आडनाव मागे पुढे केलं. खाली लिहिलं पाटील विखे, वर लिहिलं विखे पाटील. तुम्हाला पटतं का हे? ह्या गोष्टी मतदारांनी जागृतपणे, यांचं काम होतं तर हे करायची गरज नव्हती. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी, रात्रीतून सगळे फ्लेक्स लागले, सगळ्या गावांना फ्लेक्स लागले. जे मोक्याच्या जागा, चौकाच्या जागा, तिथं त्यांचे फ्लेक्स. आणि विरोधी उमेदवाराचा फ्लेक्स. स्थानिक कार्यकर्ते म्हणजे तरुण पिढी जी खराब केली, आणि काही त्यांचे चमचे, शुद्ध मराठीत. फ्लेक्स, इथं विरोधकाचा फ्लेक्स लावायचा नाही, तिथं विरोधकाचा फ्लेक्स लावायचा नाही. तुम्ही लोकशाही म्हणता ना, तुम्ही म्हणता ना आम्ही राजकारण करत नाही, आम्ही समाजकारण करतो. अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस अडवणूक करायची, असं त्यांचं इतकं वर्तन आहे. अशा अनेक गोष्टी आहे. नवरात्रीच्या टायमाला आमचे फ्लेक्स लावू दिले नाही गावामध्ये. प्रत्येक ठिकाणी स्वतःच नावाच्या बाबतीतही मी म्हणेल, ही दहशत संपवायची असेल, एक सामान्य गृहिणी तुम्हाला वाटत असेल, थोरात साहेबांच्या सहकार्याने, लंके साहेबांच्या सहकार्याने, सर्व व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे जे आमचे राज्यकर्ते आहेत, आमचे प्रवक्ते आहेत, अधिकारी आहेत, मग ते उद्धव साहेब ठाकरे शिवसेनेचे असतील, शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादीचे असतील, आमच्या काँग्रेसचे असतील, सर्वांनी माझ्या पाठीशी उभे राहा. खरंच ही हुकुमशाही तुम्ही संपवा. प्रत्येक ठिकाणी आम्ही म्हणेल तेच झालं पाहिजे. आम्ही जो कोणी विरोध करेल त्याला संपवायचं. साम दाम दंड भेद अशा अनेक प्रकारे त्या कार्यकर्त्याला, मी आज संपूर्ण मतदारसंघात फिरते, लोक मला काय म्हणतात, काकी आम्ही आतून बरोबर करणारे पण प्रत्यक्ष भेटायला येऊ नका. प्रत्येक जण यांच्या दहशतीला आहे. शेतकऱ्याचे प्रश्न सोडवले नाही. आज दूध धंद्यामुळं शेतकरी देशोधडीला गेला, पूर्ण शेतकरी संपलेला आहे. मीच एक चांगली दूध उत्पादक शेतकरी आहे, मला त्याचं सर्व माहित आहे. शेतकऱ्याला काही पदरात पडत नाही. इथं छोटे छोटे गावं होते, ते फुल शेती करायचे.
गुलाबाची यांचे त्यांचे बाग होते, 1 एकर, अर्धा एकर, 2 गुंठे, 3 गुंठे. बाबांच्या समाधीवर फुलं चढवण्याच्या माध्यमातून त्यांचा उदरनिर्वाह चालायचा, सर्व चालायचं. कोरोना काळात ते बंद केले, अजून चालू झाले नाही. आणि तुम्हाला सांगते आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाबांच्या समाधीवरील फुल बंद आणि यांच्या अगरबत्त्या चालू. आणि अगरबत्तीवर लिहिलेलं आहे त्या याच्यावर, बाबा के समाधी पर के गुलाब के फुलों से बनी है. परदेशी बाहेरचे लोक ती काही भावात खरेदी करतात. आणि तुम्ही बघा त्या कॅम्पसमध्ये, त्या आवारात कुठल्याही म्हणजे कुठल्याही शेतकऱ्याला, एखाद्या गरजूला स्टॉल लावायला परवानगी नाही. पण यांचे स्टॉल आहे तिथं, यांचे उदबत्तीचे स्टॉल आतमध्ये, आणि ती काही भावात उदबत्ती विकली जाते. म्हणजे अशा प्रकारचं आहे. जर बाबांच्या समाधीवर फुलंच नाही तर हे उदबत्ती कशाची बनवतात? टीव्हीवर मी प्रोग्राम पाहिला, महाराष्ट्राच्या काय ताई साहेब का काय, आणि त्यामध्ये उदबत्तीचं दाखवलं, प्रवारा नगरचं. नंतर एक आवळा कॅन्डीचं दाखवलं, नंतर याचं दाखवलं, नर्सरीचं दाखवलं. मी म्हटलं मी लोणीत राहते पण मला तर काय हे माहिती नाही. अशा प्रकारची फक्त बनवा बनवी तुम्ही पाहिलेला असेल, अशी बनवा बनवी. हा आमचा प्रवऱ्याचा प्रकार असाच आहे, फक्त बनवा बनवी. आणि दहशतवादाच्या बाबतीत तर विचारू नका. आता इथं खूप वक्त्यांना बोलायचं होतं. माझे मोठे धीरे एकनाथ पाटील घोगरे यांना हे खूप चांगल्या पद्धतीने प्रवऱ्याचा इतिहास जाणतात. परंतु काय होतं, थोरात साहेब आणि लंके साहेबांना म्हणते तुम्ही इतके 2 तास येता, त्याच्यामुळे वक्ते खूप राहते आणि मग बोलायचं राहून जातं. आम्ही खरंच काय इतिहास आहे हा यांचा, हा सर्वांना कळायला पाहिजे. शेतीच्या प्रश्नाच्या बाबतीत असेल, शैक्षणिक क्षेत्राच्या बाबतीत असेल, मोठे मोठे भाषण. आता सांगितलं सावळीवीरला आम्ही MIDC आणणार आहेत, आणि शेतकऱ्यांना तिथे पाणी नाही, ते 2 TMC पाणी आरक्षित केलं. सावळीवीरलाच मी काल होते, तिथे संपूर्ण शेतकऱ्यांनी तिथली दुरावस्था सांगितली. सोमय्याचा कारखाना कसा बंद झाला, इथे पाण्याचा कसा प्रश्न आहे. परंतु आता त्यांना माहित होतं का महायुतीचं सरकार पडणार आहे आणि महाविकास आघाडीचंच सरकार येणार आहे. त्यामुळं साहेब म्हणतात ते सावळीवीरच्या MIDCच्या प्लॉटचं पण वाटप वगैरे करून झालेलं आहे. पुढे काही येऊ अशा पद्धतीचं त्यांचं राजकारण आहे. मी एक तुम्हाला सर्वांना सांगते, मी एक गृहिणी आहे. कुठल्याही सत्तेच्या लालसेपोटी मी आज याच्यासाठी उभी राहिलेले नाही. सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता का काकी तुम्ही माघार घेऊ नका, या दहशतीला संपवण्याचं काम तुम्ही करा. आणि माझ्या पाठीशी थोरात साहेब, अनेक मान्यवर उभे राहिले, निलेशजी लंके साहेब, सगळ्यांनी मला खूप आधार, सगळ्या गोष्टीचं सहकार्य केलं. आणि मी एक सुज्ञ गृहिणी म्हणून ठरवलं का 50 वर्षापासून सत्ता उपभोगतात, 35 वर्षापासून आमदार, मंत्री, महसूल मंत्री, पालक मंत्री सगळे पद त्यांच्या घरात असताना शिर्डी मतदारसंघात कुठेही सुधारणा नाही. साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांना विठीस धरलं जातं, त्यांना कुठेही परमनंट केलं जात नाही, त्यांची पगारवाढ केली जात नाही. फक्त मीडिया समोर खोटे नाटे भाषणं आणि आश्वासनं हे दिले जातात. तर आपण याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. मी सर्व शिर्डी मतदारसंघातील बंधू भगिनींना आवर्जून सांगते, मी एक गृहिणी, सुज्ञ सामान्य गृहिणी आहे, एक शेतकरी प्रतिनिधी आहे. आपण आपले बहुमोल मत देऊन मला जर विधानसभेत पाठवलं तर निश्चितच या प्रश्नांना मी वाचा फोडल. तुम्ही सर्व माझ्या पाठीशी उभे राहाल असं मला माझी विनंती आहे. परत एकदा मी साईबाबांच्या चरणी लिहिलं होते, साईबाबा की, साईबाबा की, माझा हात, आपली साथ, दहशतीवर मात. ही दहशत संपवली पाहिजे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, मी आपल्या सर्वांना विनंती करतो, आपण सगळ्यांनी 2 हात वर करून काकीच्या उद्याच्या विजयाला समर्थन द्यावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो.
माझी मीडियावाल्याला विनंती, कृपया याचा आपण फोटो घ्या आणि हा फोटो सगळ्यांनी स्टेटसला ठेवा. कारण या ठिकाणी गर्दी होत नाही, खुर्च्या खाली राहतात, लोक येत नाही, लोक विकत आणले जातात. हे जे खोट्या बातम्या पसरवल्या जातात त्याला या दोन दोन हातांनी ही बसलेली चपराक आहे. यानंतर खासदार आणि नगर दक्षिणेचा खरा खुरा टायगर खासदार निलेश लंके साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करावा. लंके साहेब, मी आपल्याला फक्त 1 मिनिट विनंती करतो. लोकांना आपल्याकडून, नामदार साहेबांकडून, प्रभा काकीकडून इतक्या अपेक्षा आहेत. अपेक्षा सुद्धा अशा आहेत ना, त्या अगदी माफक आहेत. आमच्या इथं मंदिरात फुलहार सुरू झाले पाहिजे. आमच्या इथल्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेतलं पाहिजे. आमच्या इथल्या आउटसोर्सच्या कर्मचाऱ्यांना सगळ्या सुविधा भेटल्या पाहिजे. लंके साहेब, फक्त ज्या हायकोर्टाने आदेश दिलेले होते सरकारला, ज्याचे 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना कायम सेवेत घ्यावा आणि सरकारने त्याची अंमलबजावणी करावी. परंतु इथल्या नेत्यांनी त्याला लगाम लावला आणि वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. खूप मुद्दे आहेत, आपण या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये या मुद्द्यांचा उल्लेख करावा. ओम सर. साई बाबा की, साई बाबा की. निर्धार परिवर्तनाचा, प्रभावती काकीच्या विजयाचा. आणि ही आजची सभा म्हणजे काकींची विजयाची सभा आहे. आणि या बाबांच्या नगरीमध्ये आज काकींच्या विजयाचा निर्धाराची सभा म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या लाडकी भगिनी काकींच्या ही विजयाची निर्धार सभा आणि त्या सभेच्या ज्यांच्या नेतृत्वाखाली, ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा गोड असा कार्यक्रम पार पडत आहे, असे आपले सर्वांचे नेते, राज्यातील सुसंस्कृत नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आपले, तुमचे, आमचे सर्वांचे नेते आदरणीय बाळासाहेबजी थोरात, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले आमचे सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि आमचे तरुण सहकारी, आमच्या माता भगिनी. या ठिकाणी या विधानसभेच्या निवडणुकीला आपण सामोरं जात असताना काकींनी सांगितले की अनेक संकटांना मला तोंड द्यावं लागलं. काकी, एकच सांगतो तुम्हाला, गिदड़ की मौत आती है तो शेर की तरफ भागता है. त्यामुळे त्यांचा पराभव हा अटळ आहे. पराभव हा अटळ आहे आणि पराभवाची सुरुवात दुसरी तिसरी कुणकुडू झाली नाही, ती शिर्डीच्याच पुण्यभूमीतून झालेली आहे. गणेश सहकारी साखर कारखान्याला आदरणीय थोरात साहेबांच्या माध्यमातून एक रथ निघाला. त्या रथाचं नाव आहे जगन्नाथाचा रथ आणि त्या रथाचे ड्रायव्हर आदरणीय बाळासाहेबजी थोरात. त्या रथाचा नारळ फुटला श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा. प्रत्येक गोष्टीचा शुभारंभ करीत असताना आपण गणपती बाप्पाला नारळ फोडतो, तसा त्यांचा तिथं नारळ फुटला आणि तसाच रथ परिवर्तनाचा रथ कुठं आला? नगर दक्षिण मध्ये. मग पुढे रथ आलं, त्या रथात मी बसलो. तिथं पण त्या रथात मी बसल्यानंतर तिथं पण नारळ फुटला विजयाचा. आणि आता तो रथ तसाच पुढे आला, त्या रथाचे ड्रायव्हर तेच. नगर दक्षिण ढकालं, इकडे राहुरीच्या पुढे आल्यावर त्या रथात मला दिलं खाली उतरून, तिथं काकी बसल्या.
त्यामुळं तुम्ही काळजी करू नका. परिवर्तन हे अटळ आहे, परिवर्तन हे अटळ आहे. त्यामुळं तुम्ही काळजी करू नका. या शिर्डीमध्ये आमच्या सहकार्याने सांगितलं की शिर्डी देवस्थानच्या कामगारांचे प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहे. मी विश्वास देतो, मी शब्द देतो, या साईबाबाच्या नगरीमध्ये थोरात साहेबांच्या साक्षीने जे जे तुमचे कामगारांचे प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असू. तर या सर्वसामान्यांचे दुःख आम्हाला माहिती आहे, या सर्वसामान्यांचे दुःख, गोरगरिबांचे दुःख आम्हाला माहिती आहे. त्यामध्ये राजकारण करणारे आम्ही कुणी नाही व्यासपीठावरील. अरे आम्ही गरिबांच्या टाळूवरले तूप खाणारे नाही, आम्ही गरिबांना आधार देणारे या व्यासपीठावरील सर्व मान्यवर आहे. आताच घनश्याम अण्णांनी सांगितलं, अरे तुलना करायची ना, थोरात साहेबांची तुलना करायची ना, तर विकासाच्या मुद्द्यावर तुलना करा. समोरासमोर बसा आणि सांगा तुम्ही सहकाराला खड्ड्यात घातला आणि त्याच बाजूच्या हाकेच्या अंतरावर थोरात साहेबांनी सहकार राज्याच्या वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम केलं. आणि त्या थोरात साहेबांना तुम्ही डिस्टर्ब करण्यासाठी तुम्ही त्या संगमनेरमध्ये वाचाळवीरांच्या उपस्थितीमध्ये सभा घेतल्या. अरे नियतीला माप नाही, नियती कधी सोडित नाही. आपल्या गावराम भाषेत म्हणतो ना आपण, 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे. तुमचा दिवस संपला, आता दिवस आमचा उजडलेला आहे. त्यामुळे तिथे त्या वाचाळवीराच्या तोंडातून आमच्या एका सुसंस्कृत कुटुंबातल्या आमच्या एका भगिनीबद्दल अपप्रचार गेल्यानंतर ती भूमी स्वाभिमानी जनतेची भूमी आहे. त्या भूमीतला माझी प्रत्येक माता माऊली उठली आणि व्यासपीठावर उत्तर दिलं. त्यांना समृद्धी मार्गे इकडे पलायन करावं लागले आणि सांगतात काय व्यासपीठावर, टायगर अभी जिंदा है. टायगर इकडे आहे, हे खरा खरा टायगर आहे. मांजराच्या अंगावर वाघाची झुल टाकली म्हणजे तो का वाघ होतो का? अरे तुम्ही गावागावात फ्लेक्स लावून देत नाही. अरे राजकारणात सामोरं जायचं ना, आमने सामने समोर जायचं ना. गावातल्या 4 टवाळ कार्यकर्त्यांना गोळा करायचं, 2 रुपयाची दारू पाजायची आणि सांगायचं फ्लेक्स लावू नका. अरे सूर्य हा तळ हाताने झाकत नसतो, हा सूर्य उगवलेला आहे प्रतिभा काकींचा, हा कुणी झाकू शकत नाही. आणि दहशत तुमची संपलेली आहे, तुमची दहशत संपलेली आहे. अरे फ्लेक्स लावून नाही द्यायचे. अरे हे कोणचं तुमचं कृत्य? आणि सांगता आम्ही नेते. कसले नेते रे तुम्ही? कसले नेते? आणि आम्ही लय मोठे. कसले मोठे तुम्ही? दाखवलं ना जनतेनी, दाखवलं ना जनतेनी. त्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी होणार आहे. या माझ्या शिर्डी मतदारसंघामध्ये लोकसभेला यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने, आदरणीय पवार साहेब असू, आदरणीय थोरात साहेब असू, उद्धव साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मला संसदेत जाण्याची संधी मिळाली. आणि लोकसभेच्या निकालामध्ये निवडणूक लागल्यानंतर जायंट किलर म्हणून निलेश लंकेचं नाव आलं. आणि या विधानसभेमध्ये जायंट किलर म्हणून आमच्या प्रतिभा काकींचं नाव आल्याशिवाय राहणार नाही, या ठिकाणी विश्वास देतो. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका मित्रांनो. परिवर्तन हे अटळ, परिवर्तन हे अटळ. दहशत, दादागिरी, गुंडगिरी तुम्ही तुमच्या घरी ठेवायची. आम्ही जर खवाळलो, तुमच्यातलं आहे ना, या ना समोरासमोर, या ना. चोट्या भामट्या पेताडांना पुढं करता. हा समोर आहे, आम्ही इथं. हा समोर आहे ना. अरे आमची भगिनी ती निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्ही त्याला त्रास द्यायचा प्रयत्न करता. अरे आणि सुसंस्कृतपणा सांगता. आमच्या तिकडे एका संगमनेरमध्ये आमच्या जयाताईच्या बद्दल अपप्रचार करणारी ही संस्कृती तुमची. शिर्डी मतदारसंघामध्ये आमच्या निवडणुकीला सामोरं जाणारे आमच्या काकीबद्दल ही संस्कृती तुमची. आणि तुम्ही काय संस्कारितपणा आम्हाला त्या ठिकाणी शिकवत आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांना सांगतो, अभिनय तो कभी नाही. हा नुसतं टाळ्या वाजवल्या आणि शिट्ट्या वाजवल्या म्हणून जमणार नाही. फक्त तुम्ही आम्हाला 12 दिवस द्या, 12-13 दिवस द्या. यांचे 12 वाजवल्याशिवाय आपण राहत नाही यांचे. त्यामुळं 12-13 दिवस द्या. ही काकी तुमची शिपाई म्हणून काम करेन, हा या ठिकाणी विश्वास तुम्हाला देतो. आणि तुमच्या मतदारसंघातले जे प्रलंबित प्रश्न आहेत ना, ते प्रश्न सोडवण्यासाठी इथं आहे ना,
थोरात साहेबांसारखा नेता आपल्या पाठीशी असल्यानंतर एक सुद्धा प्रश्न प्रलंबित तुमचा राहणार नाही. हा नेता राज्याचा नव्हे देशाचा नेता आहे. आणि थोरात साहेबांनी ठरवल्यानंतर कुठलीच गोष्ट अशक्य नाही. अरे मी आजूक सुद्धा झोपतून उठल्या म्हणून तुम्ही खरंच खासदार झालो का काय? खरंच मी चिमटे घेऊन बघतोय. तर येतले सोपा विषय, हे तर बांधावरला विषय त्यांच्या, हे बांधावरला विषय. तिकडं खिंड लढू शकता तर येतो क्या है, वो तो टेलर था, पिक्चर तो यही है, पिक्चर तो अभी बाकी है. त्यामुळं काळजी करू नका. थोरात साहेबांनी धनुष्य हातात घेतलं ना, ते धनुष्य तसं ठेवीत नसतात ना, मी त्याचा साक्षीदार आहे. त्याच्यामुळे कोणी काठावा असेल ना, आताच विचार करा, गुलालात सहभागी व्हा, गुलालात सहभागी व्हा. मगाशी बाळासाहेब गेले का, कुठे गेले? बाळासाहेबांनी सांगितलं काकी साईबाबांचं दर्शन घेऊन आल्या. काकी तुम्ही साईबाबांचं दर्शन घेऊन आल्यानंतर तिथं आमच्या मतदारसंघातला एक भाविक तुमच्या मागे होता. तुम्हाला बाबांनी उजवं फुल दिलं हे तुम्ही बघितलंच नाही. ते आमच्या कार्यकर्त्यांनी मला फोन करून सांगितलंय. बाबांनी उजवं फुल दिल्यानंतर कुछ होता नाही. त्यामुळे तुमच्या अंगावर गुलाल 100%. कारण अशीच वाघीण आम्हाला सुद्धा त्या विधिमंडळात गरजणारी पाहिजे. आणि गरजणारी नाही तर कुणीतरी सांगितलं, कोण काय बोलतं हेच कळत नाही, कोण काय बोलतं हेच कळत नाही. पण ही आमची वाघीण कशी काय डरकाळ्या फुडीती? ही आमची वाघीण येणाऱ्या 23 तारखेला विधिमंडळात डरकाळ्या फोडल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि 23 तारखेला एक राज्यात नव्हे देशात एक ब्रेकिंग लागणार आहे. शिर्डी विधानसभा मतदार संघामध्ये, मतदारसंघामध्ये परिवर्तन. आणि एक सुसंस्कृत कुटुंबातली एक भगिनी आमची प्रतिभा प्रभावती ताई काकी ही सर्वाधिक मतांनी निवडून आली अशी एक ब्रेकिंग लागणार. आणि त्याची विजयाचे निस्ते फटाकडे फक्त शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये फुटणार नाही, तर राज्यामध्ये फटाके फुटणार हा या ठिकाणी विश्वास देतो. आणि तुम्हाला जाता जाता सर्वांना विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, फक्त आमच्यासाठी 15 दिवस द्या. पुढले 5 वर्षे तुमच्यासाठी आम्ही तुमचे शिपाई म्हणून, तुमचे सेवक म्हणून काम करू हाच या ठिकाणी विश्वास देतो. थांबतो. रामकृष्ण हरी. आणि आमच्या काकींची निशाणी आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर साहेब एकच मिनिट फक्त. आज आपण ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि नेतृत्वाखाली ही विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवत आहोत, ते त्यांनी आज वेळ दिला. आणि अतिशय साहेब आपण कमी वेळात सांगितल्यानंतर देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात हे नियोजन झालं. या ठिकाणी खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. साहेब तुम्हाला आता फक्त आणि फक्त 2 मिनिटं आहे. प्लीज नावं नका घेऊ. संगमनेर तालुक्यातील साकूर गटामधला दौरा संपूर्ण मी या ठिकाणी आलेलो आहे, धावत आलेलो आहे. सर्वांचे नेते, राष्ट्रीय नेते, जिल्ह्याचे नेते, आदरणीय बाळासाहेब थोरात, दक्षिणेतले खासदार आमच्या वाघिणी, ज्या आपल्या या तालुक्याच्या उमेदवार आहेत,
अनेकांच्या इथे तोफा भाषणांच्या घडलेल्या आहेत, झडलेल्या आहेत. सर्वांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मला 2च मिनिटं दिलेली आहेत. खरं म्हणजे या ठिकाणी एवढी गर्दी मला पहिल्यांदाच पाहायला मिळते, हे विशेष आहे. ही गर्दी म्हणजे परिवर्तनाची नांदी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या राज्यामध्ये परिवर्तन आलेलं आहे. परिवर्तन करणं मतदारांच्या हातामध्ये आहे. हे परिवर्तन या जिल्ह्यात असेल, या तालुक्यात असेल, या राज्यात असेल, येऊ घातलेल्या 20 तारखेला या मतदारांच्या हातामध्ये हे निवडणूक आहे. 23 तारखेला गुलाल याच मैदानामध्ये घ्यायला सर्वांनी यावं अशी मी विनंती करेन. खरं म्हणजे या ठिकाणी या राज्यामध्ये ज्या पद्धतीचं राज्य आपण पाहिलं, या राज्यातलं काम पाहिलं, 10 वर्ष सत्तेत असताना यांना योजना आठवल्या नाहीत. शेवटच्या कालखंडामध्ये यांना योजना आठवतात. जनतेचा विकास करायचा आठवतं. हा मात्र अत्यंत म्हणजे कोणता प्रकार हे समजत नाही. ज्यांच्या हातात सत्ता दिलेली आहे, ज्यांच्या हातात ही तिजोरी दिलेली आहे, त्या तिजोरीचा उपयोग कसा करायचा हे पहिल्या दिवसापासून ठरवलेलं आहे. आणि म्हणून ऐन वेळेला घोषणा केल्या. आज टीव्हीवर सर्व त्या घोषणांचा उहापोह चालू आहे. लाडकी बहीण मतं खेचण्यासाठी, मतं ओढण्यासाठी हा प्रयोग केलेला आहे. आणि म्हणून हे सरकार मतं मिळवण्यासाठी करत आहे, आमच्या विकासासाठी करत नाही हे सिद्ध झालेलं आहे. आणि त्यांनी स्वतः दाखवून दिलेलं आहे. तुम्ही जाहीरनामा पाहिला असेल महाविकास आघाडीचा. आम्ही आता 3,000 रुपये आमच्या या लाडक्या बहिणीला देणार आहेत. आणि तो देखील आम्ही निवडणुकीच्या अगोदर सांगतो आहे. बेकार तरुणांना आम्ही 4,000 रुपये देणार आहोत. प्रत्येक कुटुंबाला आम्ही 25,000 रुपये या गोष्टीचा सर्व मतदारांनी विचार करावा अशी विनंती मी या ठिकाणी करील. खूप बोलता येईल, खूप सांगता येईल, परंतु निश्चितपणाने सांगतो, या जिल्ह्यामध्ये, या राज्यामध्ये दक्षिणेचे खासदार आम्ही दोघं मिळून दिल्लीमध्ये दिल्लीचीच तख्त लढूच. तोही ढाण्या वाघ आहे. ही वाघीण आहे. आदरणीय थोरात साहेब आहेत. मी बाबांचा सेवेकरी आहे आणि वारकरी आहे. आम्ही सर्व मिळून ही पालखी, हा रथ आदरणीय थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली उचलू. आणि म्हणून पुन्हा सांगतो, या वाघिणीला तुम्ही निवडून द्या अशी विनंती करतो आणि थांबतो. आज नामदार बाळासाहेब थोरात साहेब हे या ठिकाणी शिर्डीत येत असताना त्यांनी मुंबई, धुळे, अंमळनेर, रावेर आणि संगमनेर आणि आता शिर्डी इतका मोठा दौरा करून, म्हणजे फक्त आजचं नाही, हे दररोज सुरू आहे. आणि याचाच पोटसूळ आपल्या या ठिकाणी इथल्या नेत्यांना उठतो आणि मग ते साहेबांच्या नावाने तांडव करायला पाहतात. साहेब त्यांचा आज एक नमुना आज EBP माझाला कार्यक्रम होता आणि तो त्या कार्यक्रमात म्हटलं, थोरात साहेबांच्या जोरव्याचा त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता इथं महसूल मंत्र्यांनी केला. मला त्या नमुन्याचं इतकं आश्चर्य वाटलं साहेब. मी ती पुस्तिका या ठिकाणी मागवली होती. ती पुस्तिका सुरेश भाऊ थोरातांकडे आहे. ती समोर त्यांनी वर केली बघा. त्या पुस्तिकेत त्यावेळेचे जिल्हा परिषद आपल्या त्या सदस्य होत्या मीनाक्षी थोरात यांनी तो रस्ता केलेला होता. यांचे नमुने एपट आणि ते दुप्पट अशी परिस्थिती झालेली आहे. साहेब, आपलं हे जे यश, आपण जे उच्च शिखरावर पोहोचत आहात, मी आपल्याला विनंती करतो, नामदार बाळासाहेब थोरात साहेब. तुमची सगळी ताकद आणि आमचा एकच फोन. हॅलो, विषय संपला.
महाविकास आघाडीच्या बस 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 महाविकास आघाडीच्या आपल्या सर्वांच्या उमेदवार सौभाग्यवती प्रभावती ताई घोगरे, ज्यांना काकी आपण म्हणतो, त्यांच्या या सभेसाठी येथे उपस्थित असलेले सन्माननीय खासदार भाऊसाहेबजी वाकचौरे, खासदार निलेशजी लंके, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते शुभारंभजी कुमार राय, आपले अध्यक्ष आजच्या सभेचे सुधाकर आप्पा शिंदे, घनश्यामजी शेलार, सचिनजी कोते, संजय आप्पा शिंदे, सर्व उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्र पक्षांचे कार्यकर्ते, सर्व बंधू आणि भगिनी, आज सभा ही शिर्डी येथे होते आहे आणि शिर्डी ही आपल्या साईनाथांची शिर्डी आहे, शाही महाराजांची शिर्डी आहे, साईबाबाची शिर्डी आहे. लोक सर्वजण येत आहेत, देशातून येत आहेत, जगातून येत आहेत, रोज हजारो आणि लाखोच्या संख्येने येत आहेत आणि ते साईबाबांना प्रार्थना करतायत, सुखाकरता प्रार्थना करतायत, आनंदी जीवनाकरता प्रार्थना करतायत. हे सगळ्यात महत्वाचं स्थान आहे की जागतिक पातळीला सुद्धा एक वेगळं स्थान. तुम्ही हाँगकाँगला जा, नाही तर न्यूयॉर्कमध्ये जा, कोणत्या दुकानामध्ये साईबाबाचा फोटो दिसतो. आश्चर्यकारक आहे. जागतिक पातळीचं स्थान आहे, सर्वांना मानसिक आधार देणारं अशा प्रकारचं साईबाबाचं स्थान आहे. याचा अभिमान आपल्या सगळ्यांना निश्चितपणे वाटला पाहिजे. आज आपण पाहतो शिर्डीमध्ये आपण आलोय. मी विचार करतोय, राहता शिर्डी हा परिसर, सगळे नातेसंबंध, सगळे संबंध आपले आहे. वर्षानुवर्ष मी पाहतोय, लहानपणापासून पाहतोय. एक समृद्ध भाग म्हणून आपण पाहतो. पाटपाणी आहे, समृद्धी आहे, मोठे घराणे आहेत, मोठमोठाले घराणे. कोते म्हटलं का शिर्डी, गोंदकर म्हटलं का शिर्डी, शेळके म्हटलं का शिर्डी. कोत्यांचं नाव कुठं एखाद मुंबई पुण्यात कुणी म्हटलं का अमुक अमुक कोते का मोठं घर दिसतंय असं वाटतं. बरं काय असं कुठे गेलं सचिन, कोते म्हटलं का मोठा वाटतो, गोंदकर म्हटलं का मोठा वाटतो, शेळके तर सगळीकडेच असल्यामुळं तर शिर्डीचा म्हटलं का मोठा वाटतो. असं स्थान या शिर्डीचं आहे. एक मोठेपणा या शिर्डीनं तुम्हा सगळ्यांना दिलेला आहे. मी आपल्याला एक प्रश्न विचारीन, अरे हा मोठेपणा तुम्हाला आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे की एवढे मोठे तुम्ही सगळे आहात, मोठाले घराणे आहेत, मोठाले बारदाने. बारदाना शब्द हा मराठवाड्यातला आहे. मोठं बारदाना मोठं खटलं, मोठं बारदाने खटले. परंतु दुर्दैवानं स्थिती काय आहे, कदाचित अर्थव्यवस्था चांगली झाली असेल, पण स्वाभिमानाचं तुमच्या काय झालं हा प्रश्न शिल्लक राहतो. ही वस्तुस्थिती आहे. सचिन किती मोठे मोठे आज इकडे आले रे, कुठं बसले तुम्ही? दोघंच बसले, तिसरा एक बसले, तुम्ही 2-4 जण बसले, पण नाही ठोकळ ठोकळ सगळे घरी बसलेत. पण लक्षात ठेवा, युट्यूबवर आपले सगळे भाषण ते ऐकतायत, खूप आवडीनं टाळ्या घरात वाजवत आहेत. दारं लावून घेतले टाळ्या वाजवण्याकरता. भीती वाटते, टाळी वाजवताना कुणी पाहिलं तर काय त्रास होईल. अरे ही इकडं परिस्थिती असती. काय मोठेपणा त्याचा, काय किंमत त्या मोठेपणाला, काय खाता तुमच्या मोठेपणाला. जर हे तुम्ही आमच्या भाषणाला दाद द्यायला टाळ्या वाजवू शकत नसाल तर तुमच्या जीवनात काही अर्थ नाही, स्वातंत्र्य तुमचं संपलेलं आहे. ही अवस्था आपल्या सगळ्यांना दिसते आहे. दुसरा एक प्रश्न मी सहज पाहतोय, एकंदर सगळ्या या परिसरामध्ये राहता आणि शिर्डी या परिसरात पाटपाणी आणि हे म्हणजे संगमनेरपेक्षा आमच्यापेक्षा तुम्हाला 100 पेक्षा जादा वर्ष पूर्वी पाणी आलेले. 100 पेक्षा जादा वर्ष, 18 साली पाणी आले. 1900 म्हणजे 100 पेक्षा जादा वर्ष सुबत्ता आली, समृद्धी आली, सगळं झालं.
आज तुमची अवस्था काय? आज शिर्डीचे मोठे तुम्ही घराणे, तुमच्यातून फक्त शाहीबाबा वजा करा, शाही संस्थान वजा करा, शाहीवाल येणारे भक्त वजा करा, त्यामुळे तुमचे चालणारे हॉटेल वजा करा. काय अवस्था दिसल रे? कोणत्या परिस्थितीत तुम्ही जाल? काय अवस्था तुमची असेल? सारी कृपा शाही बाबाची, दुसरी कोणाची नाही, एवढं तर लक्षात ठेवा. शाही बाबा केला तर काही नाही, खरं सांगतो काही नाही होत. राहत्याचे आमचे मोठे मोठे खाते, पेरूच्या बागा. आताच कोणीतरी सांगितलं की 100 ट्रक पेरू जायचा. गणेश कारखाना 200 ट्रक रोज पेरूच्या ट्रका भरून जायचा. 200 ट्रक गणेश कारखाना चाललेला. सगळ्या गाड्या फिरताय, टायर अगदी मोठमोठ्या पद्धतीनं. शेवटी जितका टायर घासतो ना तेवढी समृद्धी जात असं समजायचं. मोठ्या धावपळ चाललेली सगळी, कारण कारखाना चालू. समृद्धी कारखान्यात जे 4 पैसे मिळायचे शेतकऱ्यांना, कामगारांना, ते व्यापारात यायची. बाजारपेठ भरलेल्या. ही अवस्था होती. या 25-30 वर्षामध्ये तुम्ही कशा अवस्थेला गेले आणि याला कारणीभूत कोण? पाणी कुणी कमी केलं? संघर्ष कुणी केला नाही? हे सगळं पाहिलं तुम्ही तर लक्षात येईल की जाणीवपूर्वक तुमची हलाखीची परिस्थिती निर्माण करायला कारणीभूत कोण याचा सुद्धा शोध तुम्ही घेतला पाहिजे. या निमित्ताने मी आपल्या सगळ्या सांगेन, ही परिस्थिती जाणीवपूर्वक केली गेलेली. खरं ह्या सगळ्या परिस्थितीला आपण पाहिलं. आम्हाला 8 वर्ष साखर कारखाना त्यांच्या ताब्यात होता. चला म्हणलं मोठ्या घराच्या ताब्यात, हे चांगला चालल, कारखान्याचे पैसे येतील, शेतकऱ्याला पैसे मिळतील, कामगारांना पगार मिळेल, त्यांचे बोनस मिळतील, बाजारपेठेमध्ये पैसा येईल, बाजारपेठ चालल. काय अवस्था? 8 वर्ष कसे दिसले तुम्हाला? परत परत सांगण्याची आवश्यकता नाही. पेट्रोल पंप तिथला तो सुद्धा तुम्हाला ठेवला नव्हता, तो सुद्धा प्रवरेला जोडला होता. नीट पाहून घ्या. कशा पद्धतीने कारखाना बंद पडेल असं पाहिलं गेलं. त्यांच्या कारखाना असा ठेवला की पत्रे सुद्धा बदलले नाही. आम्ही मागच्या वर्षी कारखाना चांगला चालवला, पण पत्रे मात्र वरून सूर्यप्रकाश सरळ खाली येत होता. ही अवस्था तुम्ही 8 वर्षात दरिद्री अवस्था करून ठेवली त्या कारखान्याची. ही परिस्थिती या वर्षी आम्ही चालवला. कसा धडपड आम्ही केली. अरे कर्ज नव्हतं आम्हाला, कर्ज मिळू दिलं नाही. 8-10 केसेस चालू. इकडे कमिशनर का केस, शुगर कमिशनर का केस, कोर्टात केस, हायकोर्टात केस, सुप्रीम कोर्टात केस, पळापळी सगळी. तरी कारखाना चालवला. गणित आम्ही केलं. 3000 रुपये भाव दिला, कामगारांना पगार दिला, त्यांना बोनस दिला, साखर दिली. परिणामता काय झालं? विचारा राहत्याच्या बाजारपेठेत. त्यांना विचारा का तुमची दिवाळी कशी गेली, ते म्हणतील पहिल्यापेक्षा चांगली गेली, कारण कारखाना चालू झाला. तपासून पहा. 7 कोटी रुपये तुम्ही वाटले, 7 कोटी रुपये बदलून गेलं चित्र. इकडं ह्या काय अवस्था? इकडं काय अवस्था? इकडं किती प्रश्न. इथल्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीचा प्रश्न, स्थिती महामंडळाचे प्रश्न. तिथं भाऊसाहेब कातोरेंनी काही गोष्टी मांडल्या. इथे त्यांनी प्रश्न मांडले. शेती महामंडळाची जमीन जी आहे ती वाटली, आपण वाटली. पण मला कायम एक प्रश्न पडतो की 60 वर्ष हा लढा चालला, ही जमीन का मिळत नव्हती एवढं आंदोलन असताना? कामगार साधे जायचे, सुप्रीम कोर्टात स्टे घ्यायचे, त्यांना स्टे मिळायचा कस काय? कुठंतरी पाणी मुरत होतं हे लक्षात ठेवा. या शेतकऱ्याला शेती पुन्हा मिळू नये, परत मिळू नये, आणि ते आपल्या मागे फिरत राहिले पाहिजे. मताच्या वेळेस नीट वागले पाहिजे, गुलामासारखे वागले पाहिजे, म्हणून तो स्टे मिळत असावा. या मताचा मी एवढं तुम्हाला सांगतो. म्हणजे इकडं आंदोलनात हवी, तिकडं स्टे मिळायला व्यवस्था. हे कोण करू शकतं? हे कोण करू शकतं? कळतं ना तुम्हाला का नाही कळत? अजून कळत नसेल तर अवघड आहे तुमचं. सगळी अवस्था अशी आहे. शाहू महाराजांमुळं इथं चांगलं आहे. हजारो भाविक येतात, व्यापार उद्यम चालतो. पण किती कामगारांचे प्रश्न, कामगारांचे एवढे प्रश्न. मी विधानसभेमध्ये ते मांडायचो.
लक्षवेधी मांडायची ठरली का मी लक्षवेधी टाकली की लक्षवेधी लागू नये म्हणून तिथं जाऊन बसायचे. लावूच नका, वाळूची लक्षवेधी लावू नका आणि शाहीबाबाच्या कामगारांची लावू नका. अट्टहास तिथं अध्यक्षांजवळ. वाळूची लावली तर उत्तर द्यायला जागा नाही आणि कामगारांची म्हणली तर मला ते काम करायचंच नाही त्यांचं चांगलं, ही भावना, त्यातून ती लक्षवेधी सुद्धा लागू नये याच्यामध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न केला जायचा. एक दोन वेळेस लागली, उत्तर दिले, पण त्याची कार्यवाही झाली नाही. आता निवडणुका आल्या म्हणून काहीतरी केलंय, पण त्या GR मध्ये सुद्धा अनेक प्रश्न आहे. आपल्याला जे कामगार खरवायचे ती संख्या पूर्वीची संख्या, त्यानंतर एवढा व्याप वाढलेला आहे की त्या कामगारांना आणि एवढ्या कामगारांना सामावून घेऊन त्यांना कायम करणं अवघड आहे असं काही माझं मत नाही. पण माणसं लाचार राहिले पाहिजे, मागं फिरले पाहिजे म्हणून त्यांचं काम करायचं नाही, ही वृत्ती जी आहे त्याचा तो परिणाम आहे, लक्षात ठेवा. मी आपल्या सगळ्यांना सांगतोय, आपल्या सगळ्यांना कामगारांना सांगतोय, आमच्या व्यापारी बांधव असतील, इथले शेतकरी वर्ग असेल, सगळ्यांना या निमित्तानं सांगतो की तुम्ही भक्कमपणे प्रभावती ताईच्या पाठीशी उभं राहा, त्यांना आमदार करा. तुमचे सगळे प्रश्न आम्ही मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही. याला कारण असं आहे, कसं काय मार्गी लावलं? कारण अत्यंत सोपं आहे. आमचा हेतू प्रामाणिक असतो, उद्दिष्ट प्रामाणिक असतं आणि प्रयत्नही प्रामाणिक असतात. त्याच्यात घोटाळा नसतो, त्याच्यात घोटाळा नसतो. आमचा हेतू प्रामाणिक म्हणून गणेश कारखाना चांगला चालला, इकडून ऊस घातला, तिकडून साखर निघाली न थांबता. कारण प्रामाणिक हेतू आणि प्रामाणिक प्रयत्न आहे. तशा प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही प्रामाणिक अशा पद्धतीने प्रयत्न करणार आहोत. इथं किती दहशत आहे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. दहशतीनेच माणसं येत नाही अशा अवस्था. तरी आज एवढी गर्दी कशी, हा मोठा प्रश्न मलाही पडलेला आहे. खरं सांगतो तो, मी म्हणतो तो दहशतीचं झाकण उडवायचं. दहशतीचं झाकण उडालं पण ते टरमळ तसंच शिल्लक आहे. आता टरमळ उडवून टाकायचं काम आपल्याला करायचं. एकदा स्वच्छ वातावरण होऊन जाऊ द्या. थोड्या गोष्टीला तुम्ही आता भूलू नका. थोड्या काळाकरता आमचा घोटाळा करू नका, तुमचा कायमचा घोटाळा करू नका. मी सगळ्यांना सांगतोय, थोड्या गोष्टी करता घोटाळा करू नका. तुम्ही म्हणाल नाही, आले होते घरी आणि सकाळी सकाळी आले, झोपातून उठून तसेच आले, नाईट सूटवरच आले. मला कोण म्हणे नाईट सूटवरच फिरतात कोणी? सकाळी चहा प्यायला जाऊ द्या, आले ते साहेब आले, साहेबाचं पोरग आलं, साहेब आले, साहेबाचं पोरग आलो म्हणून जर तुम्ही हळवे झाले ना तर कायम गुलाम राहाल. गुलाम. ही संधी परत मिळेल असं सांगण्याचं कारण नाही. परत अशी संधी मिळणार नाही. यावेळेस हा कार्यक्रम झालाच पाहिजे, ह्या उद्देश तुम्ही ठेवा. दहशत मुक्त तयार करा. आणि मी तर म्हणत असतो की आमचे मित्रपक्ष आहेत, पण याला या विषयाला कोणी मित्र नाही, सगळेच आमचे मित्र आहे. कोणी मित्र शत्रू नाही. ज्याला ज्याला वाटतं चुकीचं चाललंय त्यांनी सामील झालं पाहिजे, तो कोणत्याही पक्षाचा असो, त्यांनी सामील झालं पाहिजे. या मताचा मी आहे. सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. या दहशतीविरुद्ध आंदोलन उभं केलं पाहिजे. ते आंदोलन म्हणजे ही निवडणूक हे लक्षात ठेवा. तुम्हा सगळ्यांना मी सांगतोय पुन्हा की 28 गावं आम्ही तिकडे सांभाळणार आहे. तुम्ही सगळ्यांनी हा गणेश परिसर सांभाळायचा. काकी आणि जनार्दन पाटील आणि ते सगळेजण मधला भाग सांभाळते. आपणच सगळे मदतीला तिथं चला. सगळ्यांच्या मनामध्ये एकच आहे की बदल पाहिजे. जो धाक आहे तो काढून टाकायचा आहे. गोरगरीब घाबरतो. या पोरानं काय पाप केलं होतं? फुलावाल्यांकरता आंदोलन केलं. कुठं सचिन काय पाप केलं होतं? ना फुलावाल्या शेतकऱ्यांकरता आंदोलन केलं, फुलावाल्या पोरांकरता आंदोलन केलं, याचे पाय मोडले. आरणे नावाचा मुलगा, गरीबाचं पोरग, मी घरी गेलो त्याच्या पायाला भेटायला, सुरेश आरणे. त्या सुरेश आरणेचं घरी गेलो. एका खोलीमध्ये बरं का, साधा पत्र्याची एक खोली, त्याच्यात त्याचा संसार. फुलं. आरणे दिसायला तगडा आहे, त्याला खरं म्हणजे सावध असतं तर 2-5 वाजवले असते. आपण आपलं सरकार येऊ द्या असं वाजवायचं नाही. कसं वाजवायचं ते आपण ठरवू. सरकार आल्यावर तुम्ही असलेले सगळे, तुम्हाला ज्यांनी त्रास दिला ते,
आणि इतर काही त्रास झालेल्या गोष्टी असेल सगळ्या दुरुस्ती करण्याची जबाबदारी आमची, तुम्हाला सांगतो. तुम्हाला असं दिसेल की ज्यांनी ज्यांनी त्रास दिला तुम्हाला, विनाकारण त्रास दिला, पाय मोडणं, हात मोडणं, अजून अटक नाही त्यांना, अजून अटक नाही. काय सरकार, एवढं आंदोलन झालं, अटक नाही. अहो त्या दिवशी सुद्धा मी तुम्हाला सांगतो, यांचं वारं तिकडे फिरवायला निघाले होते, आम्ही इकडे दुरुस्त करायला निघालो की इथली नफरत काढून टाकू, इथली दहशत काढून टाकू, असं म्हटल्यानंतर ते तिकडे निघाले. म्हणजे आम्ही तिकडे पाहतो रोज भाषण, इकडूनच सगळे घेऊन जायचे, माणसं बसेस भरून न्यायचे, कर्मचारी न्यायचे, त्यांच्या पुढे भाषण करायचं. मोठमोठ्याल्या काय भरून न्यायचे, डॅग्या. अरे ते नेमकं कशाचं असायचं ते माहित नाही अजून. एक मला म्हणला एवढ्यात काय झालं कळत नाही म्हणे, ते उकिडव आमचे लंगडे गाढव चरत होते ते दिसत नाही म्हणे. काय मला माहित नाही बरं का, असं एक जण म्हटलं, ते तुम्हाला सांगितलं. ते न्यायचे, पिऊ खाऊ घालायचे दिवसभर, संध्याकाळी मग 3 टाळ्या वाजवायच्या, मोठ्याने वरडायचं. तीच धांदळपळची सभा झाली, की वाईट सभा. त्यांनी ज्या पद्धतीनं भाषण केलं ते पद्धत तुम्ही पाहिली की जगातल्या सगळ्या माता भगिनींचा, आयांचा अपमान करणारं ते भाषण होतं, सगळ्या आयांचं, सगळ्या मातृत्वाचा. तर त्या भाषणानंतर हे काय करीत होते, हे टाळ्या वाजत होते, खिदळत होते. हे पाहून पुढचे खिदळत होते, कारण खाऊन पिऊन आणलेले होते. ते खिदळत होते, अरे तुम्ही उठून त्याच्या कानपटात मारायला पाहिजे होतं, तुम्ही त्याला प्रोत्साहन देत होते. नंतर आमचे ज्येष्ठ नेते, लाडके नेते, तुम्हाला वेळ मिळाला नाही, अध्यक्ष तुम्हाला पुढच्या वेळेस वेळ देऊ, याचा अर्थ यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं होतं, हे नाकारता येत नाही. तुम्ही हसत होते, तुम्ही खिदळत होते. त्या संगमेर तालुक्यातल्या गावातल्या माता भगिनीने पाहिलं, ऐकलं, बाहेर आल्या त्या. तेव्हा लक्षात ठेवा, अजून तपासा, त्या काय माझ्या कार्यकर्त्या होत्या किंवा माझ्याशी निगडीत कुटुंबाच्या होत्या असं नाही. सगळ्या माता भगिनी बाहेर आल्या, स्टेजवर चढल्या आणि गचंडे धरले यांच्या. जी पळापळ आता काही जास्त सांगितलं नाही. परंतु याच्यानंतर दुसरं एक चित्र काय दिसलं, त्या आमच्या जयाताईला मी एका वाक्य, मी दिल्लीत होतो, मी तिला सांगितलं, तू एक लक्षात ठेव, तू स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरातांची नात आहे, खंबीर राहायचं, डगमगायचं नाही, एवढंच सांगितलं तिला. ती खंबीर उभी राहिली. रात्री 9ला फिर्याद देण्याकरता पोलीस स्टेशनला गेली. 500 महिला आणि हजारो लोक पुरुष होते तिथं पोलीस स्टेशनवर. फिर्याद व्हायला सकाळचे 6 वाजले. 7:30 वाजता फिर्याद घेतली गेली. 9 वाजता गेल्यानंतर 7:30 वाजले फिर्याद घ्यायला. आणि नंतर ती फिर्याद घेण्याच्या अगोदरच तिला गुन्हेगार केलं आणि तिला आरोपी करण्याचं काम 5 मिनिटात झालं. इकडून टाईप होऊन कागद आले, दोन्हीवरून टाईप केलेले कागद ते पोलीस ठेवले. लगेच ते आरोपी काय म्हणे, बेकायदेशीर जमाव तुम्ही जमावला, तुम्ही गुन्हेगार आहे म्हणे. जो तो होता देशमुख बोलणारा, तो पळाला, म्हणजे इथंच कुठेतरी पळत होता. तो ज्यावेळेस आला कोर्टामध्ये, अटक केली, मोठ्या भारी गाडीतून आला, अटक करून आत नेले कोर्टासमोर. अरे तुमचे औरंगाबादचे वकील बाहेर थांबलेले, मुंबईवरून वकील आलेले, त्याला सोडायला. ज्याने अखिल जगातल्या माता भगिनींचा, आयांचा अपमान केला, त्यांच्या मातृत्वाचा अपमान केला, त्याला सोडायला मुंबईहून औरंगाबादहून वकिलाच्या तांडेचे तांडे कसे येऊ शकतात. याचा अर्थ तुमची भूमिका त्यामध्ये आहे, या वाईट गोष्टीमध्ये. कारण तुम्हाला चांगलं सुचतच नाही, चांगलं करणं जमत नाही, ही वस्तुस्थिती. आणि ज्या मुलांनी रोज दाखवला त्यांच्यावर गुन्हे काय माहिती का, त्यांना जिवे मारण्याचे गुन्हे त्यांच्यावर ठेवले. म्हणजे 307 कलम लावलं, जिवे मारण्याचा प्रयत्न करणं त्याला म्हणतात. त्यांना जामीन घेण्याकरता त्यातले काही अटक केले, कोठ्यांमध्ये टाकले. जो बोलला तो 5 मिनिटात सुटला. आणि ज्यांनी रोष व्यक्त केला त्यांना जेलमध्ये टाकलं. हे या सरकारची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ज्या मुली, पैलवान मुली,
त्यांनी सांगितलं की आमच्या अत्याचार या खासदारानं केला. तो खासदार मोकाट फिरत होता आणि त्या मुली दिल्लीला जेलमध्ये टाकण्याचं काम केलं होतं. हे भाजपचं राजकारण आहे. आणि या पद्धतीचे हे सगळे आपल्या सगळ्यांना पाहायला मिळते. अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती या निमित्तानं करणार आहे, काही झालं तुम्हाला जर भवितव्य पाहिजे असेल, तुमच्या पुढच्या पिढीला भवितव्य पाहिजे असेल, तुमच्या मुलांना भवितव्य पाहिजे असेल, चांगलं जीवन पाहिजे असेल, स्वातंत्र्य पाहिजे असेल, समता पाहिजे असेल, बंधुत्व पाहिजे असेल, जे आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून दिले, ती स्वातंत्र्य, समता, बंधुता, एक मोकळं वातावरण चांगलं करण्याला काहीच अडचण नाही. योग्य पद्धतीने आंदोलन तुम्ही करू शकता, योग्य पद्धतीने भाषण तुम्ही करू शकता. समता म्हणजे सर्व समान, याच्यामध्ये भेद नाही, धर्माचा भेद नाही, जातीचा भेद नाही, पंथाचा भेद नाही, भाषेचा भेद नाही, तुम्ही सगळे समान नागरिक. बंधुता याचा अर्थ प्रेमाची भावना एकामेकाबद्दल ठेवणं. या तिन्ही गोष्टी या तालुक्यामध्ये दिसत नाही, तुम्हाला सांगतो. या तालुक्यात नाही. आणि दुर्दैवानं ते घुसवायचा प्रयत्न आमच्या तिकडे केलेला आहे. पोरं नादी लावायचे, वाळू व्हायच्या नादी लावायचे, दारू पाजायची, सगळ्या पिढ्याच्या पिढ्या बरबाद करायचं काम चाललेलं आहे. त्यांचं वागणं कसं आहे, शेती मांड जमिनी आम्ही वाटल्या, श्रीरामपूरला वाटल्या. त्यावेळेस मोठी सभा झाली आमची, तिथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले होते. आरोप काय केला त्यानंतर की जयंत ससान्यांनी बरेच घोटाळे केले म्हणे. ज्यांनी वाटण्याकरता सगळ्यात जास्त चांगले प्रयत्न केले ते जयंतराव ससाने, माजी आमदार आणि त्यावेळेचे प्रमुख नेते, त्यांच्यावर आरोप. ही यांची नीती हे लक्षात ठेवलं पाहिजे. मी आपल्या सगळ्यांना एकच वाक्य शेवटी सांगतोय, आपण आता या वेळेस काळजी घेतली पाहिजे. हे दहशत मोडून काढली पाहिजे. एक खुलं वातावरण तयार करा. तुम्ही तुमच्याकडे एक चांगल्या मोकळ्या वातावरणामध्ये तुमचे विकास झाल्याशिवाय राहणार नाही. ही जबाबदारी आमची आहे. तुम्हाला तुमचे निर्णय तुम्हाला घेता येतील, चांगल्या गोष्टी करता येतील. आमच्याकडे जशा विरोधकांच्या सुद्धा संस्था आहे माझ्या, चांगल्याचा विरोधी उभे राहतात, ते पडतात विचार आहे, त्याचं काही नाही. पण संस्था फक्त हे नाही काढायला असं नाही, माझ्या सह्यांनी संस्था निघालेल्या लक्षात ठेवा. सह्या माझ्या साहेब, मी काढून दिला. मला माहिती विरोधक या, तरी चालू द्या, निघू द्या. 4 पोरं शिकतील, त्या 4 पोरं आले, बाहेरचे मुलं आले, बाजारपेठ भरून जाईल. अनेक गोष्टी मी पाहिल्या. त्यामुळे संगमनेर तुम्हाला वेगळं दिसतं, तिथली बाजारपेठ वेगळी दिसते. विकासाच्या गप्पा मारता, काय विकास केला तुम्ही? MIDC केली, पण ते प्लॉट कुठं गेलेत हे मुद्दाम माहितीच्या अधिकारात माहिती घ्या. आम्ही माहिती अधिकार मागतोय, द्यायला तयार नाही अवस्था आहे. प्लॉटचं वाटप होऊन गेले, कोणत्या कंपन्यांना दिले हे पाहायला हरकत नाही तुम्ही, कोणाच्या कंपन्या. अरे हा रस्ता नगर मनमाड, परवा सुद्धा एक गरीब कुटुंबातले शेतकरी कुटुंबात आश्वीचे 2 मुलं गेले होते याच्यावर खड्ड्यामध्ये पडून. तुम्हाला साधा रस्ता करता आला नाही. जे साईबाबाला महाराजांना दर्शन घेण्याकरता येतात, तो रस्ता नगर मनमाड रस्ता तुम्हाला करता आला नाही. दोन्ही बाजूला पूल लटकलेले आहे तुमचे. ही तर अवस्था तुमची. आणि तुम्ही विकासाच्या गप्पा मारता. तेव्हा विकास जो आहे, धट्टाकट्टी गरिबी कदाचित, पण ती भक्कमपणे तुमची राहील. हा खोटा विकास राहणार नाही. आणि त्याकरता आपल्याला प्रभावतीताई यांना निवडून द्यायचंय. मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की 20 तारखेपर्यंत 10-12 दिवसाचा विषय आहे. घरोघर जा, समजून सांगा, बरोबर घ्या लोकांना, मतदान करायला सांगा, विनंती करा त्यांना, भूमिका समजून सांगा. हा तालुका, हा मतदारसंघ चांगला कसा होईल याचा प्रयत्न करा. मी सुद्धा मतदार आहे या मतदारसंघात. परवा एका ठिकाणी म्हटलंय का यांचा काय संबंध, इकडं भाषण करत. अरे जोरव सुद्धा याच मतदारसंघात, मी मतदार आहे ना तुमचा, मला अधिकार आहे. भाग्य समजा, फक्त काकीच उभी राहिली. काकीच वाटू करा रे, माझी गरजच नव्हती. काकी पुरी पराभूत करायला. आपण निश्चित पराभूत करायचं. सगळ्यांनी जो आम्हाला कामाला लागा, बाकी डोक्यात घेऊ नका. हे 12 दिवस आघाडी करता, काँग्रेस पक्षाकरता द्या. तो पुढचा काळ हा तुमचा उज्ज्वल राहिल्याची ग्वाही मी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. यानंतर काही कार्यकर्त्यांचा या ठिकाणी प्रवेश आहे. किशोर चव्हाण आणि अनिल बनकर यांचे प्रवेश आहे. मी या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना विनंती